मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही आलेलो गोवा फिरायला आणि मला बऱ्याच जणांचे DM आले होते की ताई प्लीज गोवा जे टूर आम्ही केली होती त्यावरती एक व्लॉग बनव म्हणून. पण माझ्याकडून व्हिडिओ एडिट काय झाला नव्हता. म्हणलं आज वेळ आहे तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करते. काही ताईंना बघायचा होता की विला कसा आहे, कोणत्या एरियामध्ये घेतला होता आणि काही ताईंना आम्ही कुठे कुठे फिरायला गेलो, मेकअपचे काही ट्युटोरियल्स वगैरे सर्व काही या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवातीला तुम्हाला मी आमच्या विलाची सफर घडवते जिथे आम्ही राहिलो होतो. हे पहा, हा पूर्ण मोठा असा वेगवेगळे यामध्ये कंपार्टमेंट आहेत. आमचा 2 BHKचा एक कंपार्टमेंट आहे आणि त्याच्या आजूबाजूचा हा एकदम छान हिरवळ असा परिसर. जो सुरुवातीला मी दाखवले तिकडे पूल होता. पूल इतका काय असा मोठा आणि खास नाही, पण ठीक आहे, छोटासा असा पूल होता. आणि हे पहा, हा आमचा आहे 2 BHK विला जिथे आम्ही 5 जणी मिळून आलो आहोत. तर हे हॉल आहे, खूप सुंदर असा हॉल आहे. आता हे बघा, इकडे पिंक कलरचा असा मस्त सोफा आहे. इकडे बसली आहे प्रणाली आणि इकडे डायनिंग हॉल आहे जिथे आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवण करतो. खरं तर अक्षयचं असं स्वप्न आहे की असं एक सुंदर स्वतःचं घर पाहिजे आणि जोपर्यंत तसं घर नाही होणार तोपर्यंत तोही फॅमिली प्लॅनिंग वगैरे काही करणार नाही. आणि जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत आणि फॉलोअर्स आहेत त्यांच्याकरता अक्षय माझा नवरा आहे बरं का. इथून स्टेअर्सनी वर आल्यावर इकडे 2 रूम आहेत. ही आहे पहिली रूम जिथे मी, प्रणाली आणि सपना राहतोय. तर आमच्या तिघींचा पण गवाळ बघा कसा पडलाय. म्हणजे पडणारच ऑब्व्हियसली, कारण पूर्ण वेळ बाहेर 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 नटापटा करायचा आहे, खायचं आहे, प्यायचं आहे, बाहेर जायचं आहे, म्हणजे खायला प्यायला पण बाहेरच. तर इथे असा पसारा पडला आहे. इकडे ड्रेसिंग टेबल आहे. नट्टापट्टा करायचा ठिकाणं असे 2 ठिकाणं आहेत एका रूममध्ये. आता तुम्हाला मी इथे बाल्कनी 4-5 दिवस का होईना पण अजिबात असं काही रेस्ट्रिक्शन नाही किंवा असं काही लोड नाही की हे पसारा आवरायचा आहे, जेवण बनवायचं आहे, भांडी घासायचं आहे. कसलं भारी वाटतं नाही का. आता बघा, हे बाल्कनीचा व्ह्यू असा सुंदर असा व्ह्यू आहे. आणि ही आहे दुसरी रूम जिथे त्या दोघी राहतात. तर इकडे असा मोठा मिरर आहे. म्हणजे मी या विलामधील बाथरूम वगैरे काही तुम्हाला दाखवलेले नाही आहेत, पण याला पण एक सुंदर अशी बाल्कनी आहे. या बाल्कनीमध्ये पण इकडे बसायला छान असं केलेलं आहे, चेअर आणि टेबल. इकडे आम्ही बसून कॉफी पिलेलो 1-2दा आणि मस्त आहे. इकडनं पण सुंदर असा व्ह्यू आहे. म्हणजे थोडक्यात सेम व्ह्यू आहे. या साईडला अशी ते उतरता सप्राची अशी मस्त घरे दिसतात. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा बरं का. तर असा हा आमचा एक विला आहे. 4-5 दिवसासाठी इकडे आम्ही मेहमान आहोत. तर चला आम्ही आता निघणार आहोत जेवण करायला. आता बऱ्याच जणांना माहीत आहे की इथे आल्यावरती एकतर 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आपल्याला भाड्याने घ्यायची असते, जी की आमची स्वतःची नव्हती. आम्ही लोक आलो आहोत फ्लाईटने. तर त्यामुळे आम्ही इकडे 4 व्हीलर भाड्याने घेतली आहे. त्यापैकी आमच्या 5 जणीपैकी एकटीला ड्राईव्ह करता येते, जिच्याकडे लायसनही आहे. तर आम्ही इकडे आल्यावरती पूर्ण 4-5 दिवसाकरता ही 4 व्हीलर भाड्याने घेतली आणि पूर्ण 5 दिवस ती डे नाईट आमच्याकडेच राहणार. आम्हाला जितका वेळ फिरायचा, आपलंच इंधन वगैरे वापरायचं आणि फिरायचं. तर असा हा काहीतरी प्रकार आहे. आम्ही सगळ्याच जणी व्हेज खाण्यामध्ये इंटरेस्टेड आहोत जास्त करून. तर सर्वजण इथे व्हेज खायला आलोत. तर ही आहे धनश्री, ही आहे प्रणाली आणि ही लाल ड्रेसवाली आहे सलोनी. तर आम्ही आता सध्या 4 जणी आहोत. माझ्या हातात फोन आहे त्यामुळे माझा यामध्ये चेहरा नाही दिसणार. तर घराच्या टूरमध्ये तुम्हाला मी दिसलीच असणार. तर मी आहे प्रियंका. तर अजून एकटी येणार आहे जिचं नाव आहे सपना. ती आता एंटर होईल. म्हणजे बघा ना, असं हे हॉटेल बघूनच समजतं की आपण कुठेतरी पुण्याच्या बाहेर आहोत. म्हणजे एवढं साध्या पद्धतीनेच ते इंटेरियर केलेलं आहे, पण किती आकर्षित दिसतंय नाही का. आकर्षित दिसतंय. म्हणजे एकदम छान असं ते पोती आम्ही गावाला असताना ज्वारी गहू भरायचो त्या पोत्याचं मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आतमध्ये. चल, इकडे आमचं आलेलं आहे जेवण. सर्वांनी व्हेज ऑर्डर केलेलं आहे. तर बटर नान, गुनी नान, रोटी
पनीरची भाजी, व्हेज कोल्हापुरी असं जेवण घेतलं. आता तुम्ही म्हणाल गोव्याला येऊन कोण व्हेज कोल्हापुरी आणि पनीर खातो. इकडे तर सर्वजण मच्छी, मासे, अजून काय गोवनचे चांगले चांगले व्हेजमध्ये पण त्यांचे फेमस असे डिशेस आहेत. पण आम्हाला ते माहीत नाहीत. आम्हाला लागली आहे भूक, असा चांगलं खायला पाहिजे. तर मी म्हणाली होती ना अजून एकटी येणार आहे सपना. तर ही बघा, ही आहे सपना, ग्रीन ड्रेसवाली. माझं इकडे खाऊन झालेलं आहे. माझं ताट बघा पूर्ण रिकामं दिसेल. काही जणांचं हळूहळू खाणं चालू आहे. तर महत्त्वाचं म्हणजे इकडनं जेवण झाल्यावरती आम्हाला आता डायरेक्ट विलामध्ये जाऊन आवरायचं आहे. म्हणजे आम्हाला काय आराम वगैरे करायला अजिबात टाईम नाही. तिथे जायचं आणि डायरेक्ट आवरायला आलो आहोत आणि सर्वांनी चेंज केलं. आम्हाला अजिबात असा आराम वगैरे करायला काय वेळ नाही मिळाला. तिकडनं आम्ही आलो, थोडंसं बस आवरावरी केली आणि आता बाकीचं सर्वांचं मेकअप बाकी आहे. तर आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत. म्हणजे खूप सुंदर असं ठिकाण आहे. जसं की आपल्याला पुण्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात, जसं पार्टीवालं ठिकाण. तर अशा ठिकाणी जायचं आहे म्हणून आम्ही आवरणार आहोत. एक नोवा म्हणून आहे क्लब, त्या क्लबला आम्ही जायला रेडी होतो. आता क्लबला जायचं म्हणलं की थोडासा नट्टापट्टासा हायलाईट दिसला पाहिजे नाही का. तर ड्रेसेस घालून तर झालेला आहे. जरा शिमरी टाईपचा ड्रेस घातला आहे. मला वाटते ह्या कॅमेरामध्ये एवढं काही चांगला दिसत नाही, पण तो समोरून छान दिसतो आहे. आणि सर्वांचाच मेकअप चालू आहे, तर त्यामुळे मी सर्वांनाच दाखवणार आहे 1 बाय 1. ही आहे सपना. तर ही ऑलमोस्ट रेडी झाली बघा, क्यूटी. खरं तर आम्ही सर्वांनी भरपूर मस्ती करत होतो. म्हणजे बऱ्यापैकी खूप जास्त म्हणायला येईल. आणि जे व्हिडिओ चालू होते त्यामध्ये जो ओरिजिनल आवाज रेकॉर्ड झाला होता तो मी आहे असाच पोस्ट करणार होती. पण म्हटलं त्यामध्ये मध्ये एक काहीतरी कॉमेडी पॉईंट्स असे मारले आहेत तर जे काही लोक जज करू शकतात, पण ते मला नाही पाहिजे ना. म्हणून म्हटलं की चला आपण व्हॉइस ओव्हर करण्यात थोडीशी मेहनत घेऊया, पण तो ओरिजिनल नको पोस्ट करायला, असं म्हणून चाललं आहे. तर मेकअप करता करता इथे मी हे बोलत होती, आम्ही गोव्यामध्ये पूर्ण 5 दिवसामध्ये काही कॅफेज, काही एकदम मोठमोठे जे क्लब आहेत ते कवर करणार आहोत आणि काही चांगले एकदम क्लिअर असे बीचेस कवर करणार आहोत. तर इकडे माझा बेस कंप्लीट झाला आहे. मेकअप म्हणजे पहिले मी मॉइश्चरायझर लावलं, त्यानंतर थोडंसं फाउंडेशन, त्यावरून जरा ती सुखीवाली अशी पावडर, आणि आता तुम्हाला माझे हे आयब्रोज दाखवते. हे बघा माझे आयब्रोज, त्या लाईटमध्ये तर आहे तेवढे पण दिसत नाही आहेत. मग हे दिसण्यासाठीच मला हे असं हायलाईट करावं लागतं. काय नाही, एकदम डार्क नाही करत, पण आता तुम्हाला दाखवते मी कसं करते. हे बघा. तर ही व्हिडिओ क्लिप थोडीशी इकडे तिकडे झाली. मी घेतली होती आयब्रो पॅलेट आणि मी इकडे लावते काय बोलतात ह्याला, आय शॅडो. हां, तर इथे मी लाईट पिंक कलरचा शेड घेतला आहे आणि तो लावून घेते. एकदम लाईट, जास्त डार्क नाही करत आहे. तर ब्रश नावाचा तर प्रकार कधी मी वापरलाच नाही आणि त्यातल्या त्यात मी मेकअपमध्ये झिरोच आहे म्हणायला काही हरकत नाही. असं एवढं झिरो पण नाही म्हणता येणार, पण आपल्याला जर कुठे स्वतःला रेडी व्हायचं आणि कुठेतरी जायचं आहे तर तेवढा नॉलेज आहे माझ्याकडे. म्हणजे मुलगी आहे तर नट्टापट्टा आलाच पाहिजे असं मला तरी वाटतो. म्हणजे थोडक्यात नट्टापट्टा, म्हणजे तो मेकअप आर्टिस्ट लेवलचा नाही. आता ब्रश नाही, ह्याच्यावरती मी पहिले काय केलं, डोळ्यावरती लाईट कलरचा आय शॅडो लावला आणि त्यानंतर मी ते ग्लिटर असतो ना, सोनेरी रंगाचं किंवा चांदीच्या रंगाचं, ते ग्लिटर थोडंसं लाईट लावलं. जास्त असं चमकलं पण नाही पाहिजे आणि जास्त लाईट पण नाही दिसलं पाहिजे. तर आता आहे बारी माझ्या आयब्रोज हायलाईट करण्याची, जो की माझा सर्वात महत्त्वाचा आणि आवडता पार्ट आहे. म्हणजे जे आयब्रोज मला खूप कमी आहेत ते हायलाईट केल्यावरती मी काय देखणी दिसते आता तुम्हाला बघायला मिळेल. बघा, हा वाला आणि हा वाला बघा डिफरन्स. मला असं वाटतं एक जाडा आणि एक पतला झालाय, पण ठीक आहे, तरी पण छान दिसते, हो की नाही.
आणि आयलायनर लावताना तर मला अजिबात कोण आजूबाजूला बोलायला जरी आलं तरी पण माझं जेवढा मेकअप केला आहे तेवढा सगळा खराब होऊन जातो. त्यामुळे खूप नाजूक हाताने मला हे लावायला लागतो.